तिकडे बीडच्या माजल गावात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट निर्माण झालंय। सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानं एकाच वेळी 2000 शेतकऱ्यांना माजलगावच्या सोयाबीन खरेदी केंद्रातून मेसेज गेले आणि ते सर्व शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांवर पोहोचले। पण खरेदीबाबत भूमिका स्पष्ट नसल्यानं या शेतकऱ्यांना 8 दिवसांपासून खरेदी केंद्राबाहेरच आपली वाहनं घेऊन थांबावं लागलंय। या वाहनांचं भाडं भरावं लागत असल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत आलाय। यावर उपाययोजना करण्याबाबत खरेदी केंद्र चालक तसंच पणन विभागाचे अधिकारी देखील उदासीन असल्यानं संताप व्यक्त केला जातोय। या ठिकाणी सोयाबीन उत्पादकाने सन 2024 मध्ये उत्पादित केलेल्या सोयाबीनला एकतर शासनाने हमी भावाने खरेदी करण्याचे आश्वासन दिलं होतं। त्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन झाल्यानंतर ऑनलाईन नोंदणी केली, परंतु ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर 2-3 महिन्याच्या ज्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या मालाला त्यांनी शेतकऱ्यांना मेसेज न देता व्यापाऱ्याचा माल खरेदी करण्यात आला आणि ऐन वेळेला फक्त शेवटच्या टायमाला ज्यावेळेस तारीख वाढून दिली त्यावेळेस एकदम 2000 शेतकऱ्याला ह्यांनी मेसेज टाकली आणि त्यामुळे सर्व शेतकरी आत्ता शेवटच्या क्षणी आले आणि ह्या 6 दिवसाच्या ह्याच्यामध्ये त्यांनी खरेदी त्यांच्याच्यानी काही पूर्ण झाली नाही आणि आता ठपका ठेवतात की तुम्ही उशिरा आला म्हणून या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रचंड प्रमाणात होळसांड होते आणि या ठिकाणी जे हमाली आहेत, हमाल हे जास्तीचे हमाली घेतात, शासनाच्या नियमाप्रमाणे हमाली न घेता जास्तीचे घेऊन यांच्याकडे जे असणारे चाळणे सुद्धा आहेत, चाळण्यामध्ये सुद्धा हे अर्धाला माल घरी वापस पाठवतात। अशा प्रकारे या ठिकाणी शासनाने लादून दिलेल्या ह्या खाजगी केंद्राने शेतकऱ्याचे प्रचंड प्रमाणामध्ये लूट केलेली आहे। 250, 300 कट्टा हमालीचा ह्यांनी मात्र्याचा ह्यांच्या गोडाऊनला जमा करून ठेवलेला आहे। म्हणून शासनाने अजून इथून पुढे आम्हाला ही तारीख वाढवून देऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करावं आणि ही शेतकरी सोयाबीन त्वरित खरेदी करावी। जे काय नियमाप्रमाणे हमाली ती घेण्यात यावी, जास्तीची आकारणी करण्यात येऊ नये, हे माझी कळकळीची विनंती शेतकऱ्याच्या वतीने आहे।